किंजल स्पोर्ट्स जीवदानी स्पोर्ट्स के लिए शुभकामनाएं भेजी है आदित्य एंटरप्राइजेस के लिए इस श्रृंखला के प्रति। तो बिल्कुल प्रभुदास नाइक का भी हम तहे दिल से शुक्रगुजार हैं कि शुभकामनाएं उन्होंने इतनी दूर से भेजी। और ये जो टीम वर्क है वो संतोष नानेकर की tenniscricket.in का है। ये पूरा क्रेडिट जाता है संतोष नानेकर की tenniscricket.in वेबसाइट के जरिए। और इंडिया क्रिक का रणबांकुरा बिना कुछ खाए पिए, हमने भी कुछ खाया और पिया जरूर है, लेकिन अंपायर का नो बॉल का इशारा 4+1 5 रन बगैर गेंद हुए यहाँ पर मिल रहे हैं बैटिंग करने वाली टीम यानी कि तुर्वे 11 तुर्वे को। और बिल्कुल राजा शिवाजी ने सुराज्य का निर्माण किया तो जो उनके चंद साथियों के साथ जो उनके प्रति भूख प्यास को छोड़कर सुराज्य के लिए मर मिटने के लिए तैयार रहते थे, उसी तरह हमारे जो सचिन मुंडा साहब है इंडिया क्रिक के लिए बगैर खाए पिए यहाँ पर स्कोरिंग की अपडेट दे रहे हैं। बिल्कुल डटे हुए हैं इंडिया क्रिक के लिए। पहली गेंद नो बॉल दी 4+1 5 रनों का इजाफा फ्रेड का इशारा करते हुए अंपायर गुप्ता का। लेकिन यह गेंद हवा में कैच होने की संभावना और तुर्वे के बल्लेबाज फ्रीड है ये फ्रीड। इससे पहला मैं बोलने वाला था कि तुर्वे के रवि के पारी का खात्मा, लेकिन मैं भूल चुका था इससे पहली वाली गेंद थी नो बॉल और उस नो बॉल के कारण ये थी फ्रीड जहां पर बल्लेबाज सिर्फ रन आउट के तौर पर आउट हो सकता था। बीएसएफ मिलिक जुबान अनिकेत चौहान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच अनिकेत सावंत इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा बीएसएफ के जवान कि वो इस मंच पर आकर इस मुकाबले का इस प्रतियोगिता का आनंद लें। किंजल स्पोर्ट्स जीवदानी स्पोर्ट्स क्लब और आदित्य एंटरप्राइजेस द्वारा बामन डोंगरी में ये 14 साल है इस प्रतियोगिता का आयोजन किया जा चुका है। लेकिन ये देखिए सीधे बल्ले से भूषण इस गेंद को निकालते हुए लॉन्ग ऑफ क्षेत्र पर बिल्कुल वर्निश लॉन्ग ऑन लगाया गया है भूषण के लिए, क्योंकि जब पैर में गेंद होती है तो बल्ला वो घुमाते हैं सौरभ गांगुली की तरह और वो जाता है वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। ये हमेशा होता ही है कि खिलाड़ी एक दूसरे की कमजोरी और ताकत को जानते हैं, एक साथ ज्यादा खेलने की बदौलत एक दूसरे के साथ जब एक्सपीरियंस बांटते हैं खिलाड़ी, एक दूसरे के साथ जब खेलते हैं ज्यादातर मुकाबले तो ताकत और कमजोरी का पता चलता है। लेकिन यहाँ पर हमने देखा ऑन साइड के ऊपर रवि ने इस गेंद को खेला। माहौल कोलीवाड़ा की फील्डिंग की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा। माहौल कोलीवाड़ा बिल्कुल ग्रामीण की ये टीम का टोटल आ चुका है 8 रन। तो तेजस मात्री को एक और विचार करना होगा, आयोजन करताओं को एक और विचार करना होगा। और ये बहुत ही बढ़िया शॉट अक्षर कवर के ऊपर से डीप अक्षर कवर बाउंड्री के बाहर 4 रन। पनवेल हालांकि नगर पालिका है, कुछ ही पलों में महानगर पालिका बनने वाली है, लेकिन उससे पहले पनवेल एक गांव थी। अगर माहौल कोलीवाड़ा को हम खेलने का मौका दे रहे हैं, नवी मुंबई के तुर्वे गांव को अगर हम खेलने का मौका दे रहे हैं, तो पुराने पनवेल में जो खिलाड़ी है उनको भी खेलने का मौका देना चाहिए ग्रामीण में। यह सोच होनी चाहिए आयोजनकर्ताओं की तरफ से। और तेजस मात्री की वजह से पोदी को मौका मिल रहा है बार बार, और किंजल स्पोर्ट्स में पहला मौका शायद दिया गया था राजीव गांधी खेल मैदान पर। तो ये डॉट जाती हुई इस ओवर की आखिरी गेंद, तो इसके ऊपर सोच विचार होने चाहिए। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। खोपोली के खिलाड़ी तो खेल रहे हैं कई टूर्नामेंट्स में, वर्षी खोपोली, शकीन चिंचीली 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बिल्कुल
टीम का टोटल 1 ओवर की समाप्ति के बाद अभिषेक अगर देखा जाए तो ये मुकाबला होगा कांटे का, इसमें कोई दौरान नहीं, इसमें कोई संदेह नहीं, क्योंकि दोनों तरफ ताकतवर खिलाड़ी है। मैं तो एक भूषण को जानता हूँ, रवि को जानता हूँ, जो तुर्वे टीम हमारे सामने काफी सालों से खेल रही है, लेकिन माहौल कोलीवाड़ा जिन्होंने इन जैसे करामाती खिलाड़ियों को हराने का काम किया था फुंडे के मैदान के ऊपर, उनमें भी कई करामाती खिलाड़ी मौजूद होंगे विराट कोहली की तरह। प्रशांत काटकर, सचिन तेंदुलकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर और प्रशांत काटकर कुछ कर। राउंड विकेट प्रशांत काटकर के इस गेंद को खेला सीधे बल्ले से रवि ने लॉन्ग ऑफ क्षेत्र पर 1 रन मिला, टोटल बढ़ता हुआ 13 रन बगैर नुकसान। ये बगैर नुकसान वाली जो बात होती है ना वो काफी अच्छी होती है। विराट कोहली का अगर नुकसान होता भारतीय टीम को तो शायद सेमीफाइनल में जगह नहीं पाती। भले ही 4 विकेट खोए थे भारतीय टीम ने, संकट में जरूर थी, लेकिन सभी को आशाएं थी विराट कोहली क्रीज पर है तो कुछ ना कुछ जरूर करेंगे। नक्कीच, पण पहिल्या जर 3 पडले म्हणून तर विराट कोहली चांगला खेळला, कारण कधी कधी विकेट पडल्यानंतर पण चांगली स्थिती निर्माण होते। तसे आज आपण बघितलं तिघांना भूमिपूजनासाठी वाटवलं विराट कोहली च्या अगोदरचे खेळाडू। तौर पर लेकिन यहाँ पर भूषण के पारी का खात्मा होता हुआ ये गोल्डन विकेट मिलती हुई है, विकेट नहीं है, सबसे बड़ा तोहफा गेंदबाज काटकर, जिसे मैंने कहा था प्रशांत को कुछ कर, उन्होंने करके दिखाया। ये बड़ी मछली आ गई है जाल में इस वक्त माहौल कोलीवाड़ा के लिए। टूर्नामेंट को देखा जा रहा है, काफी लोगों द्वारा हमें भी सुना जा रहा है, अभिषेक सुना जा रहा है यूट्यूब के जरिए, कमेंट्री की आवाज तो आती है। मैंने देखा था 2-3 मुकाबलों में काका मात्रे की मैंने कमेंट्री सुनी थी यूट्यूब के जरिए। कई बड़े कमेंट्रेटर जो सितारे हैं उनकी भी मैंने कमेंट्री सुनी थी यूट्यूब के जरिए। अपनी कमेंट्री की रिकॉर्डिंग कई लोगों ने मुझे भी सुनाई थी। तो ये होता है, हमें सुना जाता है घरों घरों में यूट्यूब के माध्यम से। क्रेडिट गोज टू मिस्टर संतोष नारेगर, tenniscricket.in। तो फिलहाल टीम का टोटल अगर हम नजर डालें तो 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। बगैर नुकसान वाली बात मैंने की थी, शायद गेंदबाज को वही हर्ट हुआ कि कमेंटेटर कह रहा है कि बगैर नुकसान तो 1 नुकसान तो देना होगा, और उन्होंने एक ऐसे खिलाड़ी को चलता किया तुर्वे के, जो रीढ़ की हड्डी थी तुर्वे टीम की, भूषण। ये देखिए बहुत ही बढ़िया गेंद ब्लॉक बॉल में डाली थी, लेकिन खोद कर निकाला उसे ऑन साइड के ऊपर। वाइडिश लॉन्ग ऑन पर इस गेंद को फील्ड किया, 1 रन मिला, और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 14 रन। संदेश के बतौर ऑफिशियल स्कोरर के तौर पर हमें बताते हुए 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रशांत काटकर फिर एक बार ऑन साइड के ऊपर 1 रन उन्हें जरूर मिलेगा बल्लेबाज प्रशांत काटकर के इस गेंद पर रवि म्हात्रे को। तो रवि म्हात्रे और पंकज पाटिल, इनको कुछ करना होगा तुर्वे 11 तुर्वे के लिए, कुछ तो कर दिखाना होगा, क्योंकि तुर्वे 11 तुर्वे इतनी आसानी से हार मानने वाली टीम नहीं है। काफी मर्तबा मैंने इन्हें देखा है फिनिक्स पंछी की तरह, विशाल 11 तुर्वे शायद, लेकिन हमेशा मैं देख रहा हूँ व्हाट्सएप पर जो लॉट्स मैंने देखा था वहां पर तुर्वे 11 तुर्वे थी, तो शायद कंफ्यूजन में मैं था। लेकिन आजकल ग्रामीण क्रिकेट इतना ज्यादा हो चुका है, कोई भी टीम अगर किसी टीम से हारे ना तो वो उस टीम का, उन दोनों टीमों का तुरंत मुकाबला कई 2-3 दिनों बाद और जगह हमें देखने को मिलता है, क्योंकि कोई भी टीम हार उधार नहीं रखना चाहती। ग्रामीण प्रतियोगिता में मैंने देखा, काफी सालों से मैं इस क्रिकेट से जुड़ा हूँ, और तुरंत हुंडी के मैदान के ऊपर जो तुर्वे को हार मिली, तुरंत हमें मावनडुंगरी के मैदान पर यह मुकाबला देखने को मिला है, तुर्वे और माहौल कोलीवाड़ा। लेकिन यहाँ पर पलना फिर से एक बार भारी दिखाई देता हुआ गेंदबाजों का। 2 ओवर की हुई समाप्ति। इस ओवर में मैच आए 3, पहले ओवर में आए 12, इस ओवर में आए भूषण का विकेट।
तो एक विकेट के नुकसान पर टोटल आ चुका है पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने पर 15 रन। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बिल्कुल वातावरण में जो गर्मी है उस गर्मी का एहसास हमें जरूर है, लेकिन मुकाबले में भी गर्मी जरूर होगी जब छक्के चौके आएंगे बल्लेबाज रवि महात्रे के बल्ले से, पंकज पाटिल के बल्ले से, और वो आना जरूरी है। तो गेंदबाज वैभव दलवी गेंदबाजी की बागडोर संभाले हुए बामंडू में एंड से तो तारीफ करनी होगी हमें अमर मात्रे, तेजस मात्रे और उनके सभी जुदानी के साथियों की, जुदानी स्पोर्ट्स के सभी साथियों की, किंजल स्पोर्ट्स के सभी साथियों की, जिन्होंने इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए कड़ी मेहनत की है। पिछले कई दिनों की मेहनत उनकी रंग लाई है। आज की ये पहली रात है। रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं बिल्कुल, और उसके बाद शायद यहाँ के बाद मुकाबला होगा पारगांव और विचुम्बे। और ये बढ़िया स्ट्रोक, लेकिन वाइड स्लॉक ऑफ के ऊपर लपक लिया। रवि के पारी का खात्मा हुआ। तुर्वे को मिलता हुआ एक और झटका, 2 विकेटों के नुकसान पर 15 रन। है ओके तो बिल्कुल राइट आर्म राउंड द विकेट रफ्तार का इस्तेमाल करते हुए, लेकिन यहाँ पर पैडल स्वीप के जरिए गेंद को खेलने की कोशिश की, शॉट वाइले के ऊपर लपक लिया और इसी के साथ रवि पाटिल के पारी का खात्मा। एक रवि पैविलियन जा चुके थे, दूसरे रवि आ चुके थे, लेकिन तू चल में आया। इस सिचुएशन के साथ दूसरे रवि भी वापस पैविलियन आते हुए आपण बघतोय सन्माननीय रवींद्र पाटील बोरावे यांचं स्वागत केलं जाईल। मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमर मात्रे यांना विनंती करतोय। तो तुर्वे टीम संकट में तो आ चुकी है, बिल्कुल संकट में आ चुकी है, लेकिन संकट मोचक बनना होगा क्योंकि इनकी नैया तो बीच भंवर में पहुंच चुकी है, लेकिन इससे निकालने के लिए एक मांझे की जरूरत है। लेकिन वो क्या मांझा बनेंगे नॉन स्ट्राइक के बल्लेबाज सुनील, क्या वो मांझा बनेंगे? स्ट्राइक एंड पर पंकज पाटिल तो जरूर है, लेकिन ये देखिए ये गेंद और ये क्या है, छोड़ा हाथ में आया हुआ गोला गंवाया, सीधा सा कैच था। हालांकि झुककर कोशिश जरूर की थी लेने की, लेकिन ऐसे कैचेस लेने चाहिए क्योंकि ये प्रतियोगिता 5-10 हजार की नहीं है, ये प्रतियोगिता है 2 लाख रुपए की। सन्माननीय धनाजी गोंधळे साहेब यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत झालंय। नक्कीच अमर मात्रे यांच्या शुभ हस्ते तो 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये जो जीवनदान मिला रोशन पाटिल के बल्लेबाज जो नॉन स्ट्राइक एंड से स्ट्राइक एंड पर आ चुके थे, तो 1 रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ तीसरे ओवर में गेंदबाज हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे थे। इतनी अच्छी गेंद वैभव दलवी कर रहे थे तो वो कैच लेना चाहिए था। हैट्रिक सौभाग्य मिलता गेंदबाज को।
इस रात की पहली हैट्रिक का शायद हो सकती थी। तो ओवर हैट्रिक तो हो चुकी है कि ओवर में 3 विकेट निकाले तो जा चुके हैं और यहाँ पर भी मौका बनता है इस ओवर हैट्रिक का। एक ओवर में 3 विकेट निकाले जा चुके गेंदबाज वैभव दळवी द्वारा और तुर्बेन टीम के लिए संकट मोचक की मैं बात कर रहा था, लेकिन जो भी क्रीज पर आ रहे हैं वो संकट मोचक नहीं बल्कि संकट में डालकर वापस पैवेलियन जा रहे हैं। तो चैलेंजर पारगांव के कप्तान और भैरवनाथ विचुंबे टीम के कप्तान, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि अगले मुकाबले के लिए टॉस के लिए यहां पर हमारी कमेंट्री बॉक्स में संपर्क करें। बिल्कुल दोनों की जर्सी सेम है। अभिषेक, काफी बढ़िया ऑब्जर्वेशन किया आपने दोनों टीमों के लिए, आकलन जो होना चाहिए हम कमेंटेटर्स द्वारा। लेकिन दोनों में कई बड़े सितारे हैं, नितिन जुवेकर जैसे सितारे, अविनाश जैसे सितारे, स्वप्निल कांबळे जैसे सितारे, विचुंबे के पक्ष में अजीत बोई जैसे सितारे, लेकिन थोड़ी बहुत लगभग वैसी दिखाई दे रही है दोनों की जर्सीज। लेकिन चैलेंजर पारगांव के पास भी आकाश तारेकर, सुमित डोंगरे, रोशन, केतन मेहर, सोनिया नरेश गायकवाड़ जैसे सितारे, तो कई बड़े सितारों के बीच अगली जंग होगी ग्रामीण कि आज के इस लॉट्स में दूसरे दौर के पहले मुकाबले के लिए पारगांव बनाम विचुंबे। लेकिन फिलहाल टीम का टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तो गार्ड लेकर मैदान पर जाना चाहते हैं खिलाड़ी तो जाइए, क्योंकि ये गार्ड की जो पेनल्टी होती है ना अभिषेक, इसके मैं बिल्कुल खिलाफ हूँ। गार्ड की वगैरह पेनल्टी नहीं होनी चाहिए, क्योंकि कभी कभी जब इंटरनेशनल लेवल पर पूरी दुनिया देखती है खिलाड़ी इंजर्ड होते हैं तो पूरा पायजामा उतारते हैं वो अपना, तो उन्हें तो पूरा विश्व दिखता है और गार्ड भी पहनते हैं मैदान के अंदर इंटरनेशनल लेवल पर। और गेंद को शाइन देने के लिए, गेंद की शाइन को रखने के लिए, गेंद जिस एरिया में पॉलिश किया जाता है वो एरिया भी गलत एरिया माना जाता है, लेकिन फिर भी वो अगर चलता है इंटरनेशनल लेवल पर तो ये गार्ड्स के नियम नहीं होने चाहिए ग्रामीण प्रतियोगिताओं में। प्रशांत काटकर, बिल्कुल रफ्तार भरी गेंदबाजी हो रही है, लेकिन अगले 2 ओवर में माइक्रोफोन पर आएंगे इस 1 रन के साथ अभिषेक पाटिल। धन्यवाद प्रवीण। 19 धावा आणि 19 चेंडू असं समीकरण या ठिकाणी बनलंय। अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आता आक्रमण करावं लागेल तुर्बे संघाला, किमान 20-25 धावा आता तिथून पुढे न्याव्या लागतील तरच एक चांगली स्थिती निर्माण होऊ शकेल। 40-45 जरी धावा झाल्या तरी हा सामना अगदी शेवटच्या खेळापर्यंत येईल, पण तशी कामगिरी करावी लागणार तुर्बे संघाला। गोलंदाज प्रशांतचा हा चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये। जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बघतोय आपण। खऱ्या अर्थाने पुढे या ठिकाणी आपण सांगितलं प्रवीण, तुर्बे संघाला पराभूत केलं होतं या कोळीवाडा संघानं आणि त्या पराभवाची खऱ्या अर्थाने डोळ्यात परतफेड काढण्याची संधी आहे तुर्बे संघाकडे, पण आतापर्यंत तरी परिस्थिती बिकट झाली आहे तुर्बे संघाची। हा चेंडू यावेळेस मात्र बचावात्मक स्थितीमध्ये बघायला मिळाला। फलंदाज एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव पूर्ण होती आहे लेगबाईच्या रूपात आणि एका धावेच्या बरोबरीनं एकूण धाव संख्या होती ती 20 धावा। मी चॅलेंजर पारगाव आणि भैरवनाथ विचुंबे या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं। पारगावचे संघनायक या ठिकाणी हजर आहेत। मी विचुंबे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं। मी आदरणीय रवींद्र पाटील साहेब, मोरावेचे रवींद्र पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते टॉस करावा। इथे मात्र बॅटची कडा घेऊन फलंदाज बाद होतोय, एक जबरदस्त अडचण निर्माण झाली आहे ती तुर्बे संघाला। प्रवीण दुगाडे हाच का तो तुर्बे संघ ज्या तुर्बे संघानं बरीच मैदानं गाजवली, पण या रात्रीच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं पूर्णपणे बॅकफुटला आलाय आतापर्यंत तुर्बे संघ या माहीम कोळीवाडा संघाच्या बरोबर खेळताना।
धन्यवाद डीजे मास्टर, जबरदस्त डीजे ऑपरेटिंग. खरोखर काळुंद्र्याचे आमचे या ठिकाणी डीजे मास्टर फार चांगली गीतं वाजवत आहेत, त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. सुंदर सुंदर गीतं आणि टायमिंगची गीतं, खऱ्या अर्थानं डीजे ऑपरेटर टायमिंग त्या ठिकाणी चांगलं ठेवतोय, त्याचं आपण अभिनंदन करूया. पण इथे अवस्था बिकट झाली आहे. स्पीकर गमावलं त्या तुर्वे संघानं. आतापर्यंत 5 आणि धावफलकावर धावा आल्यात मात्र 20. अजित भोईर येत आहेत. विचुंबे संघाचे कर्णधार रवींद्र पाटील बोरावेचे याला विनंती असेल की आपण आपल्या शुभाचे टॉस करावा. यावेळेस मात्र चेंडू लेग स्टंप सोडून बाहेर निघतोय, पण त्यांचा वाईट चेंडूचा इशारा. या वाईट चेंडूच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या 21. 4 षटका असतील प्रत्येक इनिंगला. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. सोने आणि अजित 4 षटकांसाठी इनिंग असेल आणि हा 8 षटकांचा सामना असेल, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. हा चेंडू सुंदर फटका सरळ आता एक्स्ट्रा कव्हर दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं बोटात काही पडत नाहीये. 22 धावा झाल्यात. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो विचुंबे संघानं. लेट येणारा संघ आतापर्यंत शेट झालाय, कारण अगोदरच्या सामन्यात सुद्धा जायसाई संघ उशिरा आला. नाणेफेकीचा कॉल त्याने जिंकला खरा, पण स्पर्धेत बाहेर निघून गेले. पण हा सामना यानंतर तो दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होणार, चांगला होणार. दोन्ही संघामध्ये अगदी बातमदार खेळाडू आहेत. विचुंबे संघाकडे जेवढे ताकदवान खेळाडू आहेत, तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत ती मिळेल पारगाव संघामध्ये. हा चेंडू रिवाशीचा फटका, सुंदर फटका, फलंदाज सीमा पलीकडे. चेंडू हा म्हणतात सीमा पार, दणदणीत चौकार. चौकारच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 26 धावा. प्रवीण दुगाडे बऱ्याच दिवसातनं काटा आला का हे गीत आपण ऐकतोय, कारण भारतीय सुप्रीम कोर्टानं परमिशन दिलेली आहे खऱ्या अर्थानं. पण इथे मात्र 26 धावा धावफलकावरती लागतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. आपण बघताय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आता, कारण पहिल्या 3 षटकांच्या तुलनेत हे षटक थोडंसं घातक ठरलंय ते बाहुल कोळीवाडा संघासाठी. 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज प्रशांत काटकरनं. 26 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. या शेवटच्या षटकात करूया परिस्थिती निर्माण झाली आहे. षटकात चौकार मारावा लागणार. कल्पेशचा आता चेंडू सुमावलाय. तो आता रेल्वे ट्रॅक 8 कडे मारा करणारा कल्पेश कशी कामगिरी, कशी कल्पकता लावणार या सामन्यामध्ये. कमीत कमी धावा देण्याचं काम त्यालाय. या डेथ ओव्हर मध्ये, या मारझोडीच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करायला लागणार ती कल्पेशला. कल्पेश माहुलकर यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका. या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 32 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. प्रवीण, आपण बघतो डेथ ओव्हर या षटकामध्ये खऱ्या अर्थानं जोडी उठवायला पाहिजे, षटकात चौकार मारले पाहिजेत, तशी स्थिती बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती कल्पेश माहुलकरच्या षटकार मारला आणि इरादे स्पष्ट केलेत. 32 धावा लागलेत विशाल 11 तुर्वे संघाच्या धावफलकावरती. कल्पेश तयार. थोडीशी रणनीती चुकते कल्पेशची, कारण ऋषीनं जो षटकार मारला तो षटकार जिवारी लागला मित्र म्हणेल कल्पेशचा. सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. यानंतर एक जबरदस्त तगडा मुकाबला होणार. एका बाजूला आकाश तारेकर, एका बाजूला स्वप्नील कांबळे, असे 2 दिग्गज खेळाडू. बरेच दिग्गज खेळाडू दोन्ही संघांमध्ये, पण इथे मात्र चेंडू फार वेगानं फेकला. टप्पा खांदर चेंडू झपकन आतमध्ये आला. फलंदाज चेंडूकडे अगदी आशाळभूताच्या नजरेनं बघत राहिला. निर्धार चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकामध्ये कुठेही बदल नाही. धावा आहेत त्या 32 धावा. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या फेरीच्या अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. प्रेक्षकांनी अगदी खचाखच भरलेला असं मैदान. पण आपण बघतोय आफ्रिकेला सामना बघतो की काय टेकड्यांवरती, वेस्ट इंडिज किंवा आफ्रिकेच्या बेटांवरती जसे प्रेक्षक आनंद घेतात, तशी या ठिकाणी प्रेक्षक मजा घेतात सामन्याची. पण इथे मात्र स्ट्राईक एंड करण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बघायला मिळते. धोनी सारखा धावत गेला, कारण धोनीने अगोदर रणनीती आखली होती बांगलादेश बरोबर. शेवटच्या सामन्या म्हणजे चेंडूवरती त्याने हातातला ग्लोव्ह काढला होता, कारण त्यावेळेस त्याला चेंडू डायरेक्ट हिटच करायचा
होता, पण त्या निर्णय घेतला की हिट केला तर जर लागला नाही तर सामना टाय होईल, म्हणून तो धावत गेला आणि असा खेळाडू इथे धावत बघायला मिळाला. पण इथे मात्र अवस्था थोडीशी बिकट झाली आहे. ती तुर्वे संघाची धावफलकावरती धाव आहे 32. बिल्कुल ये गाना लगाया था शीशे की उम्र, लेकिन एक लाइन्स मुझे याद आई, एक शेर थोड़ा बहुत मुझे याद आया, जिनके महल शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. नक्कीच प्रवीण असं म्हणतात की ज्यांची घरं म्हणजे काचेची असतात त्यांनी लोकांच्या घरावरती दगड मारलेले पाहिजेत. पण आजकाल परिस्थिती उलटी बघायला मिळते, ज्यांची घरं काचेची तेच काचामध्ये दगड मारतात असं आपण बघितलंय बरेच वेळेस. कारण इथे मात्र अवस्था बिकट झाली आहे. धावफलकावर धावा आहे त्या 32. हा चेंडू सुंदर फटका सरळ जातोय लॉंग सीमा रेषेच्या अगदी जवळ आणि फलंदाज बाद. मास्टर फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती धाव आहेत 32. संदेश शेळके आणि साथी स्कोरर ओम चौधरी मला या ठिकाणी माहिती सांगतात. दोन्ही जबरदस्त स्कोरर आहेत. संदेश शेळके यांचं मी बऱ्याच नाव आपण बघितलं असेल प्रदीप दुगाडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पण पहिल्यांदा मला वाटतं मी त्यांच्याबरोबर बसलो असेल. संदेश शेळके यावेळेस मात्र गोलंदाज तयार. हा चेंडू सुंदर फटका लॉंग सीमारेच्या पलीकडे लॉंग षटका. नक्कीच मागच्या वर्षी म्हणतो आपण वहाड या ठिकाणी होतो प्रवीण, पण या 6 धावांच्या बरोबरीनं धावफलकामध्ये बदल होतो. 38 धावा या षटकामध्ये कुठेतरी रंग बदलवलाय. कल्पेश माहुलकरच्या गोलंदाजीवरती खऱ्या आपण पिसे काढलेत मित्र म्हणेल फलंदाजांनी. 2 षटकार मारले आणि या डेथ ओव्हर मध्ये या स्लॉग ओव्हर मध्ये या हाणामारीच्या षटकामध्ये जे पाहिजे ते बघायला मिळतंय ते फलंदाजी करणाऱ्या तुर्वे संघाकडून. हा चेंडू यावेळेस मात्र खराब टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघतोय. विकेट किपरने चेंडूला सोडलं खरा. पंच आपल्या दिशेने वळतात. वाईट चेंडूचा इशारा करतात. 1+1 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीनं 40 धावा प्रवीण. आता सामना चुरशीचा होणार. आता सामन्यात रंगत निर्माण होणार. आता सामना शेवटच्या क्षणापर्यंत येणार यात मात्र शंका नाहीये. नक्कीच 29 मधले 11 चेंडू निर्धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंगचे शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा. गोलंदाज कल्पेश माहुलकर थोडासा माग भरलाय. माहुलकर मात्र पूर्णपणे माग भरला या षटकामध्ये. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 41 धावांची माहुल कोळीवाडा संघाला. या येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 41 धावा करणार का चेंबूर पूर्ण आलेला हा माहुल कोळीवाडाचा संघ, पण त्याच्या विरोधात नवी मुंबई मधनं आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणारा तुर्वे संघ कशी कामगिरी करणार, या सामन्यात काय घडणार. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी प्रदीप दुगाडे यांच्याकडे. नक्कीच अभिषेक माझे जे सहकारी आहेत जीवदानी स्पोर्ट्सचे खरं तर प्रतिनिधी भूषण म्हात्रे यांनी सांगितलं की तुमच्याकडून सुद्धा मराठीतून समालोचन व्हायला हवं 1-2 षटकं. तर नक्कीच त्यांच्यासाठी 2 षटकं मराठीतून कारण असं आपण नेहमी म्हणतो की घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पाठीला आणि मराठीशिवाय मान नाही आहे महाराष्ट्राच्या मातीला. पुन्हा एकदा मी म्हणतो सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे माझे सहकारी मित्र अभिषेक पाटील खऱ्या अर्थानं किंजल स्पोर्ट्स जीवदानी स्पोर्ट्स क्लब आणि आदित्य एंटरप्राइजेस यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेट रजनी आजच्या रात्रीतील हा 4था सामना पहिल्या फेरीतील आणि 4थ्या सामन्याचं हे दुसरं सत्र आणि या दुसऱ्या सत्रामध्ये माहुल कोळीवाडा या संघाला जिंकण्यासाठी गरज आहे ती येणारे 30 चेंडू आणि 41 धावांची. नक्कीच 30 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. सामना अटीतटीचा होणार कारण दोन्हीकडे चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आहेत.
तुर्वे संघाच्या गोलंदाजीचा आता कस लागणार आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट मध्ये ज्यावेळी प्रतिषटक 8 किंवा 9ची सरासरी असते, ती सरासरी तितकीशी महाग ठरत नाहीये. आजकालच्या युगामध्ये जर आपण पाहिलं किंवा आजकालचं क्रिकेट जे इतकं फास्ट झालं, त्या फास्ट क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं 8-9ची सरासरी रिलॅक्स म्हटली जाते, कारण प्रतिषटक 8च्या सरासरी नाही, तब्बल 8च्या सरासरीने 41 धावा जमवायच्या आहेत. आपण विनंती करूया कोळीवाडा संघाच्या कर्णधाराला सलामीची जोडी त्यांनी मैदानात पाठवायची. पंच आमचे शेख आणि गुप्ता अतिशय चांगलं पंचांचं काम पाहत आहेत. गेली 4 सामने मी पाहतोय, अतिशय चांगलं काम ते पंचांचं पाहत आहेत. त्याचबरोबर आमचे गुणलेखक संदेश शेळके आणि ओम चौधरी आणि इंडिया क्रिकेटचा माझा सेनापती सचिन मुंडे इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून अपडेट्स देताना, आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर युट्यूबवर लाईव्ह दाखवताना एक क्रिकेट टुर्नामेंट. नक्कीच सर्व प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. जीवदानी स्पोर्ट्स क्लब, केंजल स्पोर्ट्स क्लब आणि आदित्य एंटरप्राइजेस उल्बेनोड 2016 या क्रिकेट रजनीमध्ये मुख्य आयोजक अमर म्हात्रे, विकास म्हात्रे, तेजस म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत. पण ती मेहनत त्यांनी घेतली आहे, पण धावा 41 जमवण्यासाठी बाहुल कोळीवाडा संघाचे खेळाडू मेहनत घेतात की त्या धावा न जमवण्यासाठी मेहनत करतायत. तुर्व्याचे गोलंदाज येणारा काळ, येणारी वेळ ठरवणाऱ्या येणारी 5 षटकं या सामन्यामधलं चित्र स्पष्ट करणार आहेत. कारण हे दुसरं सत्र ट्रेलर झाला आहे, क्लायमॅक्स म्हणजे सामन्याचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे आणि या उत्तरार्धामध्येच या विजयाचं गुपित लपलंय की तुर्वे संघ विजयी होणार की विजयी होणार बाहुल कोळीवाडा 41 धावांचा पाठलाग करत असताना. प्रेक्षकांच्या मनातलं कोडं नक्की कोण सोडवणार? तुर्वे संघाचे गोलंदाज टिचून मारा करणार आणि ते विजयाच्या बाजूने कौल झुकावतात की या धावा सहज दिल्या पार करतात. ते फलंदाज पंकज पाटील आणि मंगेश वैते. मंगेश वैते स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला पंकज पाटील. 3 चेंडू आणि 41 धावांची गरज. गोलंदाज रवी म्हात्रेची स्पेशालिटी खरं तर स्लोअर वन, खरं तर रीड होत नाही. ज्यावेळी हा स्लोअर वन करतो, रिलीज ज्यावेळी चेंडू याच्या हातून होतो त्यावेळी समजत नाही फलंदाजाला. आणि मॅन ऑफ द सिरीज पण बाईक सुद्धा मिळाले यावर्षी अकोर्लीच्या मैदानावर. नक्कीच एक चांगला होतकरू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुर्वे संघाकडून त्याची ओळख आहे. पण पंकज पाटील आणि मंगेश वैती स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला पंकज पाटील. गोलंदाज रवी म्हात्रे. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू, पहिले षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडू चकतोय, 22च्या रूपात एकेरी धाव मिळते. पंच गुप्ता इशारा करताय की 22च्या रूपात धाव मिळते. तुर्वे संघाच्या बाजूने खरं तर हा चेंडू निर्धाव जायला हवा होता, क्षेत्ररक्षण व्हायला हवं होतं शॉर्ट थर्डमॅनला, पण चेंडू देत थर्डमॅन मध्ये जातो, एकेरी धाव मिळते. 41 धावांचा पाठलाग करत असताना नशिबाची साथ मिळते ती बाहुल कोळीवाडा संघाला. जो चेंडू निर्धाव जाणार होता त्यावर 1 धाव मिळते, म्हणजे 29 चेंडू आणि आता 40 धावांची गरज. 29 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाज रवी म्हात्रे या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येणार आहे, म्हणजे दुसरा चेंडू घेऊन येणार आहे तो फलंदाज पंकज पाटील याच्याकरता. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची खालची कडा घेऊन चेंडू जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट हँडमॅनच्या दिशेने एकेरी धाव मिळते. चित्याच्या चपळाईने जर आपण धाव पाहिली तर नक्की चित्याच्या चपळाईने धाव घेतलेली आहे. 2 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. येणारे 28 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. संदेश शेळके आणि ओम चौधरी अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करताना आपल्याला दिसत आहेत. राऊंड द विकेट आणि जबरदस्त स्कूप मारलेला फटका होता, पण इथे मात्र ओव्हर थ्रो. घर फिरले की घराचे वासे फिरतात अभिषेक, आणि तेच झालंय तुर्वे संघाच्या बाजूने. इतका चांगला 5 धावा ना बच्चा, इतका चांगला चेंडू अडवला गेला होता. जरी चित्याच्या चपळाईने 1 धाव काढली होती, चौकार वाचवला होता, पण तो चौकार दिला गेला त्याच क्षेत्ररक्षकाकडून. ज्यानं वाचवलं, ज्यानं तारलं त्यानंच मारलं तुर्वे संघाला, आणि धावफलकावर धावा लागत आहेत. त्या 7 धावा धावफलकावर लागतात. तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून
स्वागत करूया. काठीतटीची लढत होऊ शकते जर 1-2 बळी मिळाले, जर 1-2 चेंडू निर्धाव आले. रवी म्हात्रेचं जर चांगलं षटक पडलं, पण या षटकात जर धावा गेल्या तर हा सामना एकतर्फी झुकू शकतो. तो माहोल कोळीवाड्याकडे. इथे मात्र बॅट बघा समोरून धाव काढलेली आहे. खरं तर या एकेरी धावा वाचायला हव्यात. 3 धावा या षटकामध्ये वाचू शकल्या असत्या. पहिली जी अवांतरच्या रूपात बाईकच्या रूपात गेली ती, त्यानंतर शॉर्ट फायनलला जो चेंडू अडवला गेला त्याच्यानंतर जो चौकार गेला ती 1 धाव, आणि आत्ताची ही धाव म्हणजे 3 धावा आणि तो चौकार वाचू शकले असते तर क्षेत्ररक्षक. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि षटरक्षक कव्हरच्या वरून चेंडू तडवलाय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरची मारीशी बाहेर. खणखणीत असा चौकार. अभिषेक की मावळ संघामध्ये किती दम आहे, पण पहिल्या षटकामध्येच पहिलं षटक संपलेलं नाही अजून. 12 धावा कुठून काढल्यात आणि जर या शेवटच्या चेंडूवर, पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जर एखादा चौकार षटकार आला आणि या चौकार येताना दिसतोय फायलेटची मारीशी बाहेर गोळीच्या वेगाने, आणि या चौकाराला मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय मंगेश वैती. चित्रपट जर संजय दत्त याच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर अनेक चढ-उतार त्याने जीवनात पाहिले. खलनायक सारखा चित्रपट त्याने केला जो त्याच्या क्रूर खलनायकीमुळे गाजला. तर मुन्नाबाई एमबीबीएस सुद्धा आपण त्याचा पाहिला जो त्याच्या गांधीगिरीमुळे गाजला. म्हणजे हे चढ-उतार जीवनामध्ये आपण पाहतो. इथे मात्र उतार आलाय तो तुर्भे संघाच्या बाजूने आणि चढ आला या सामन्यामध्ये. मी तर म्हणेन माहोल कोळीवाड्याच्या बाजूने, कारण 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाज आणि एक जबरदस्त फटका. हा सामना 2-3 षटकात संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 24 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना मारलेला षटकार फलंदाज पंकज पाटील यानं, आणि आता गरज आहे ती 23 चेंडू आणि 19 धावांची. 23 चेंडू आणि 19 धावांची गरज. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. खरं तर या सामन्यामध्ये तितकासा काही लांब राहिलेला दिसत नाहीये, पण जर 1-2 बळी आले, 1-2 चेंडू निर्धाव आले, पण इथे मात्र चितेच्या चपळाईने पुन्हा एकदा एकेरी धाव घेतली जाते आणि येणारे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. माहोल कोळीवाडा पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. विशाल 11 तुर्भे संघाच्या विरोधात. खरं तर 4-5 दिवसाच्या अंतरामध्ये जर माहोल कोळीवाडा जिंकला तर दुसरी हार असेल त्यांच्यासमोर तुर्भे संघाची. आणि खरं तर मी जर म्हणेन जर हा सामना तुर्भे संघ पराभूत झाला माहोल कोळीवाड्याच्या विरोधात, तर भूषण अभिषेक तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही जे आता म्हटलं की तिसऱ्या सामन्याकरता, कारण जिद्दी कर्णधार आहे भूषण हा एक जिद्दी खेळाडू आहे. तो या माहोल कोळीवाड्याला जोपर्यंत पराभूत करत नाही तोपर्यंत काम करणारा कर्णधार नाहीये. तो कुठल्या तरी टुर्नामेंटमध्ये पुन्हा एकदा तयार असेल, उभा असेल त्यांच्या समोर. ही ताकद या खेळाडूमध्ये आहे. धावफलकावर धावा झाल्या त्या 24 जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 चेंडू आणि 18 धावांची. आणि अजूनही हा सामना संपलेला नाहीये. 1-2 बळी, पण इथे मात्र 1-2 बळी नाही तर षटकार मारतोय आणि या सामन्यात हवा काढतोय तो फलंदाज मंगेश. पंकज पाटील यानं मारलेला षटकार. पंकजने मारो की मंगेशने मारो, क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेट असा खेळ आहे की तिथे धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येताना दिसत आहेत. 20 चेंडू आणि 11 धावांची गरज.
20 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा झेल मात्र सुटताना दिसतोय. येणारे 19 चेंडू आणि 10 धावांची गरज. 19 चेंडू 10 धावांची गरज. सामना एकतर्फी होतोय की काय? तुर्भेच्या संघाकडून बऱ्याच आम्हाला अपेक्षा होत्या. खरं तर कोळीवाडा संघ माझ्यासाठी नवीन आहे, पण तुर्भे संघाचा खेळ मी कित्येक वेळा पाहिलाय. अनेक मोठ्या टुर्नामेंट्सचं विजेतेपद आणि त्याचबरोबर अनेक मातब्बर संघांना पराभूत करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. पण या क्षणाला मात्र बामणडोंगरीच्या या मैदानावर ज्या स्पर्धेचं आयोजन केलं जीवदानी स्पोर्ट्स क्लब आणि किंजल स्पोर्ट्स क्लब आणि आदित्य एंटरप्राइजेसने, तिथे मात्र अडचणीत येतोय तो माहोल कोळीवाडा संघाच्या विरोधात. आणि पंचांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा येतोय. 19 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना 19 चेंडू आणि 9 धावांची गरज. 19 चेंडू 9 धावांची गरज. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. एकतर्फी सामना होते की काय ही चिन्ह आता दिसायला लागली. आपण बघतोय ज्या खेळाडूंनी जर्सीज घातल्या त्यामध्ये सौजन्य लिहिले, अमर म्हात्रे, विकास म्हात्रे, दिलीप पाटील, नंदू ठाकोर, दीपक गोंधळे. इथे मात्र एक धाव घेतली जाते. खरं तर कोळीवाडा संघाच्या या खेळाडूंचं वैशिष्ट्य जसं आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे विकेटच्या मधोमध धावत आहेत, म्हणजे त्यांची जी गती आहे ती गती आपल्याला या पाहुण्या संघाकडून पाहायला मिळते सलामी वीरांकडून. आणि त्या गतीने त्या धावा जमवत आहेत. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव, खराब चेंडूवर षटकार चौकारांची आतिषबाजी आणि येणारे 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. पण मायक्रोफोनवर येतील माझे सहकारी अभिषेक पाटील. धन्यवाद प्रवीण. 18 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज औपचारिक शिल्लक आहे मित्रमंडळी या सामन्याची. नक्कीच संदेश सांगतात की प्रत्येक चेंडू त्या ठिकाणी धाव देऊन गेलाय. कुठलाही चेंडू निर्धाव त्या ठिकाणी टाकला गेला नाही. तो तुर्भे संघाकडून एवढी चांगली फलंदाजी बनावी लागणार आपल्याला ती माहुल कोळीवाडा संघाची. येणारे 18 चेंडू 8 धावांची गरज आहे. भूषण तयार. भूषणचा पहिला चेंडू, या चेंडूवरती विकेट मिळते. चेंडू पहिला भूषणच्या ठिकाणी धक्का देत जातो तो माहुल कोळीवाडा संघाला. खऱ्या अर्थानं प्रवीण भूषणला पहिल्यांदा खडक द्यायला पाहिजे होतं, दुसरं खडक त्याच्या हातात सोपवायला पाहिजे होतं, पण तसं काही घडलं नाही आणि त्याला तिसऱ्या खडकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. जर इथे 18 चेंडू आणि 20-22 धावा असत्या सामन्यात रंगत निर्माण झाली असती, पण शेवटच्या 17 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 8 धावांची. यानंतरचा होणारा सामना चॅलेंजर पारगाव विरुद्ध भैरवनाथ विचुंबे या दोन बलाढ्य संघाच्या दरम्यान होणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो टॉस विचुंबे संघाने जिंकलाय आणि त्यांचा निर्णय आपण या ठिकाणी त्यांना विचारूया. येणारे 17 चेंडू आणि गरज 8 धावांची. 17 चेंडू 8 धावांची गरज आहे. स्ट्रायकर यांना कल्पेश माहुलकर. पहिला चेंडू हलक्या हाताने कट करून काढलाय. सरळ चेंडू होतोय. खराब क्षेत्ररक्षण प्रवीण. खऱ्या अर्थानं नशिबाची साथ मिळत नाहीये. आपण म्हणतो ना यावेळी या सामन्यामध्ये आपण मगाशी म्हणालात की घर फिरले की घराचे भाषे पण फिरतात, तशी बिकट आणि दैनी अवस्था निर्माण झाली आहे तुर्भे संघाची. तुर्भे संघाने असा विचारच केलाय की हा सामना आम्ही हारलेलो आहोत, पण असं नाही व्हायला पाहिजे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत तुमच्या जिद्द असली पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढत राहिला पाहिजे. पण इथे खराब क्षेत्ररक्षण ठिकाणी कामी आला आणि या एका धावेच्या सहाय्यानं 41 धावांचा पाठलाग करताना धावा आल्या त्या 38. 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. भूषण तयार. भूषणचा हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा कळंत थोडासा बाहेर निघालाय. पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. या वाईट चेंडूच्या मदतीने 39 धावा लागल्यात. 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती माहुल कोळीवाडा संघाला. नक्कीच पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणारा संघ मला या स्पर्धेमध्ये 4था सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. पण हा चेंडू गरगरा चाललाय सरळ स्केरलेक आणि मिडविकेटच्या मध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक बरोबरीत सुटतोय. 40 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. एक धाव हवी आहे जिंकण्यासाठी ती माहुल कोळीवाडा संघाला. भूषण तयार. हा चेंडू सुंदर स्ट्रोक, थोडं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती एका धावेची. एका धावेची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे. नाणेफेकीच्या कौलावरती आतापर्यंत जिंकलाय मित्र म्हणत माहुल. झालं
टॉस जिंकला विचुंबे संघाने. काय करणार आपला विचुंबे? फिल्डिंग. नाणेफेकीचा 4 षटकांचा सामना नसेल, 8 षटकांचा सामना असेल. 4 षटक इनिंग याची नोंद घ्या. तुम्हाला किती इनिंग मध्ये संपवायचं आहे तो तुमचा प्रश्न आहे. जर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त चान्सेस आहेत, ते एका षटकामध्ये पण सामना संपवू शकतात. तो सामना त्या ठिकाणी आपण बघणार आहोत कसा खेळ होईल याच्यावरती अवलंबून आहे. एका धावेची गरज आहे, एका धावेची गरज आहे. सामना पूर्णपणे निवडून विजयावरती अगदी विजयाच्या समीप आले, विजयाच्या जवळ आले माहुल कोळीवाडा संघ. कारण नाणेफेकीचा कौल त्यांच्याच बाजूला झुकलाय आणि हा सामना जवळजवळ अजूनही एक धाव या ठिकाणी गरजेची आहे विजयासाठी. एका धावेची गरज आहे. क्षेत्रफळ अगदी एअरटाईट लावलंय तुर्बे संघानं. हा चेंडू सरळ तटावलाय, फिनिश केलाय षटकारानं. सरळ चेंडू गेला डीप स्क्वेअर सीमा रेषे पलीकडे. जी मॅच झाली तुर्बा वर्सेस माहोल, तर तुर्बा संघाला मला वाटते एक पॅकरशिप दिली. तर त्याने सांगितलं आम्हाला शिरवणा टीम आहे, मला आम्ही टीम दिली, नाहीतर दिली नसती. पण टॉस विन करताना जर त्याने सांगितलं असतं माहू संघ आम्ही खेळत नाही, तर आम्ही केलं असतो. त्याने त्याची एंट्री बी परत मागितली पॅकरने. तो मी आजारी आहे, ती एंट्री आम्ही देतो. पण याच्यानंतर एवढं लक्षात ठेवा का रायगडमध्ये कमीत कमी आम्ही तरी तुर्बा संघाला पहिले एंट्री देऊ देणार नाही. कारण तुम्ही पण नाही मुंबई खेळता, ते मुंबई खेळतात, त्यांच्या आयडी तुम्ही मागा, ते तुम्ही आणून द्यायचा जिम्मेदारी आमची फायनल परत. जर ते फायनलला जरी गेले आणि त्यांचं ऑप्शन असता का बाबा एक सुद्धा बाहेरचा ते आयडी नाही आणले, तर फायनलला तुर्बा खेळवणार होतो मी. त्यांना पॅकरशी बोललो मी, पण तो सांगताय काय का प्रवीणनी सांगितलं तुर्बा